नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जी आपण TET सिरीज चालू केलेली आहे त्यातला आज आपण घेणार आहोत 13वा सराव पेपर, जो की बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित आहे. तर इथं स्क्रीनवरती तुम्हाला पहिला प्रश्न दिसत आहे बघा. पहिला प्रश्न इथं काय दिला पाहू आपण. काठिण्य पातळीनुसार विद्यार्थ्यांचे वय, मानसिक विकास, पक्वता याचा विचार करून शिकवणे वरील वैशिष्ट्य कोणत्या पद्धतीचे आहे. हां, इथं एका पद्धतीचे वैशिष्ट्य दिले. त्या पद्धतीचे वैशिष्ट्य काय की मानसिक विकास, पक्वता आणि विद्यार्थ्यांचे वय म्हणजे काठिण्य पातळीनुसार. तर अशी वैशिष्ट्ये आपण कोणत्या पद्धतीनुसार शिकवतो. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 समकेंद्री पद्धत. कोणती आहे? समकेंद्री पद्धत. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाला प्रश्न विचारण्याची कला अवगत असेल तरच तो आपल्या अध्यापन कार्यामध्ये यशस्वी होतो. तर इथं बघा दुसरा प्रश्न काय म्हणतो, शिक्षकाला प्रश्न विचारण्याची कला अवगत असेल तरच तो आपल्या अध्यापन कार्यात यशस्वी होतो. असे कशाबद्दलचे मत आहे? प्रश्नाबद्दलचे मत आहे. ठीक आहे, असे प्रश्नाबद्दलचे मत कोणी केले? तर इथं बघा 4 पर्याय दिलेत आपल्याला. तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 कॉटविन याने असं म्हटलं की शिक्षकाला जर प्रश्न विचारायची कला अवगत असेल तरच तो आपल्या अध्यापन कार्यामध्ये यशस्वी होतो. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, एक शिक्षक म्हणून कथाकथन पद्धतीचा वापर करताना कोणत्या बाबींचा विचार करावयास हवा. बघा, कथाकथन पद्धती. ठीक आहे, तर ही पद्धतीचा वापर करताना तर आपण कोणत्या गोष्टीचा विचार करायला हवा. तर यासाठी 4 पर्याय दिलेत बघा. पहिला पर्याय काय म्हणतो की गोष्ट सांगणे ही एक कला आहे. बरोबर आहे. गोष्ट सांगणाऱ्याने स्वतःला विसरून जावे, हे सुद्धा बरोबर आहे. योग्य माहितीची निवड करणे हा पर्यायसुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर येतं वरीलपैकी सर्व, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, कथाकथन पद्धतीमध्ये वरील तिन्ही गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला की भूतकालीन अनुभवाचा प्रत्यय येण्यासाठी टिंबटिंबचा वापर करतात. हां बघा, भूतकालीन अनुभवाचा प्रत्यय येण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 प्रतिकृतीचा वापर केला जातो, मॉडेल्सचा. ठीक आहे, मॉडेल्सचा वापर केला जातो. खालीलपैकी प्रतिकृती वापराचे फायदे कोणते नाहीत. बघा, इथं प्रतिकृती वापराचे फायदे म्हणले, पण इथं नाहीत सांगायचं आपल्याला. कोणता फायदा नाही. ठीक आहे, कोणता फायदा नाही. तर यासाठी इथं बघा 4 पर्याय दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 कोणता फायदा नाही की विद्यार्थ्यांचे अवधान टिकून राहत नाही. हा फायदा नाहीत म्हणले ना. ठीक आहे, निगेटिव्ह पर्याय इथं द्यायचा आपल्याला. राईट. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. कालक्रम पद्धतीचे प्रमुख कोणास मानले जाते. कालक्रम पद्धतीचे प्रमुख कोणास मानले जाते. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 डॉक्टर लॉरी यांना कालक्रम पद्धतीचे प्रमुख मानले जाते. पुढचा प्रश्न पाहू आपण. शिक्षकाने विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया विकसित करताना टिंबटिंब हे शिक्षण सूत्र आणि समीकरण वापरावे. बघा, इथं शिक्षकाने विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया विकसित करत असताना तर शिक्षकाने कोणते शैक्षणिक सूत्र आणि समीकरण वापरायला पाहिजे. तर याचं योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 1 व 2. 1 व 2 म्हणजेच काय, ज्ञानाकडून अज्ञानाकडे आणि मूर्तकडून अमूर्ततेकडे. हे विद्यार्थ्यांची विकसित प्रक्रिया विचार प्रक्रिया विकसित करण्यासाठी आपल्याला हे समीकरण वापरावं लागतं. पुढचा प्रश्न आहे की टिंबटिंब हे त्यांच्या भोवती असलेल्या भौतिक विश्वाला हस्तस्पर्शद्वारे जाणून घेऊन सक्रियपणे शिकतात. चला इथं बघा, असे कोणते लर्नर्स आहेत जे त्यांच्या भोवती असलेल्या भौतिक विश्वाला हस्तस्पर्श करून जाणून घेऊन सक्रियपणे शिकतात. तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 स्पर्शजन्यदक्षम लर्नर्स. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. टिंबटिंब म्हणजे जन्मजात अशा शक्तीचा स्रोत आहे. जन्मजात शक्तीचा स्रोत काय आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 सुप्तात्मा. काय म्हणतो याला? सुप्तात्मा. म्हणजेच काय, जन्मजात अशा शक्तीचा स्रोत आहे सुप्तात्मा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी शैशवावस्थेचे शैक्षणिक महत्त्व कोणते आहेत. शैक्षणिक महत्त्व शैशवावस्थेचे. ठीक आहे, अवस्था दिली तर त्याचे आपल्याला महत्त्व सांगायचे. अवस्था कोणती आहे? शैशवावस्था. तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं, म्हणजे वरीलपैकी सर्व. कोणकोणतं आहे? शिशु शाळामध्ये दिले जाणारे शिक्षण अनौपचारिक असावे. बरोबर. बालकांना स्वच्छता ठेवणे शिकवावे यामध्ये, आणि छोट्या गोष्टी सांगाव्यात. तर हे आपण शैशवावस्थेचे शैक्षणिक महत्त्व म्हणू शकतो यांना. पुढचा प्रश्न आहे आपल्याला की
तर पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याला आवाजात घोगरेपणा येतो, कंठ फुटतो, मुलींचे चेहरे मासल बनतात तर मुलांचे चेहरे कोनयुक्त बनतात. या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात. वरील दिलेली माहिती कोणत्या वयाच्या गटामधील आहे? वयाचा गट आपल्याला सांगायचे. एक वयाचा गटामधील वैशिष्ट्य दिले बघा. आवाजामध्ये घोगरेपणा येतो व कंठ फुटतो, मुलींचे चेहरे मासल बनतात तर मुलांचे चेहरे कसे बनतात? कोनयुक्त, आणि मुले आदर्शाच्या शोधात असतात. हे कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्यांचे वर्णन आहे? तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 3, कुमारावस्था. कुमारावस्थामध्ये आपण वरील बदल पाहू शकतो. कुमारावस्था. पुढचा प्रश्न पाहू आपण. मूल्यमापन या तंत्राचे जनक कोण आहेत? मूल्यमापन या तंत्राचे जनक कोण आहेत? तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1, डॉक्टर बेंजामिन ब्लूम हे मूल्यमापन तंत्राचे जनक आहेत. पुढचा प्रश्न. मूल्यमापन या तंत्राचा शिक्षकांना कसा उपयोग होतो? बघा इथं, मूल्यमापन या तंत्राचा शिक्षकांना कसा उपयोग होतो? तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4, वरील सर्व म्हणजेच कसा प्रकारे उपयोग होतो बघा. अध्यापनाची यशस्वीता समजण्यास मदत होते, बरोबर आहे. अध्यापनाचे योग्य व परिपूर्ण नियोजन करता येणे शक्य होते, बरोबर आहे. विद्यार्थी व पालकांना त्यांच्या प्रगतीनुसार व्यावसायिक मार्गदर्शन करता येते. तर मूल्यमापन या तंत्राचा शिक्षकांना अशा प्रकारे वापर होऊ शकतो, फायदा आहे या तंत्राचा. पुढचा प्रश्न पाहू आपण. खालीलपैकी मूल्यमापन या घटकाबद्दल कोणते वाक्य चुकीचे आहे? ठीक आहे, चुकीचे असलेले वाक्य सांगा. ते पण कोणत्या बाबतीत? मूल्यमापन या घटका बाबतीत. तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. ठीक आहे, मूल्यमापन हे उद्दिष्ट केंद्रित नसते म्हणले, ते तर उद्दिष्ट केंद्रित असते. ठीक आहे, बाकीचे बघा सर्व पर्याय सकारात्मक आहेत. ठीक आहे, फक्त नसणारं उदाहरण एकच आहे, मूल्यमापन हे उद्दिष्ट केंद्रित नसते. ठीक आहे, ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न. टिंबटिंब हे लघुत्तरी प्रश्नाचे प्रकार आहेत. लघुत्तरी प्रश्नाचे प्रकार. तर लघुत्तरी प्रश्नाचे प्रकार कोणकोणते आहेत? टिपा द्या आहे, कारणे सांगा आहे, स्पष्टीकरण द्या आहे. तर हे सर्वच्या सर्व वरील सर्वच लघुत्तरी प्रश्नाचे प्रकार यामध्ये मोडतात. पुढचा प्रश्न पाहू आपण. दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय आहे दूरदर्शनचे शैक्षणिक महत्त्व यामध्ये येत नाही? दूरदर्शनच्या शैक्षणिक महत्त्वामध्ये कोणता पर्याय येत नाही? तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3, कमी वेळात अधिक माहिती देता येत नाही. तर हे चुकीचा पर्याय आहे. कमी वेळात अधिक माहिती देता येते. ठीक आहे, नकारात्मक पर्याय आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयी ज्ञान देऊन त्यांच्या अंगी पर्यावरण संवर्धनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजेच पर्यावरण शिक्षण होय. अशी पर्यावरण शिक्षणाची व्याख्या कोणी केली? पर्यावरण शिक्षणाची व्याख्या. काय व्याख्या? विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयी ज्ञान देऊन त्यांच्या अंगी. तर बघा इथं पर्यावरण शिक्षणाची व्याख्या काय दिली? इथं विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयी ज्ञान देऊन त्यांच्या अंगी पर्यावरण संवर्धनविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजेच पर्यावरण शिक्षण होय. अशी पर्यावरण शिक्षणाची व्याख्या कोणी केली? उत्तर इथं पर्याय क्रमांक 1, डॉक्टर आर सी शर्मा अशी पर्यावरण शिक्षणाची व्याख्या यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. तुमच्या मते पर्यावरण शिक्षण विषयाच्या शिक्षकाचे गुणवैशिष्ट्ये कोणती असायला पाहिजेत? ठीक आहे, जो पर्यावरण शिकवणारा शिक्षक आहे तर त्या शिक्षकाचे गुणवैशिष्ट्ये कोणती असायला पाहिजेत? तर याचं योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. म्हणजे कोणकोणते वैशिष्ट्ये असायला पाहिजे त्याच्यामध्ये? त्याला पर्यावरणाची आवड असायला पाहिजे, तो नैसर्गिक मूल्यांचे पालन करणारा असावा, आपल्या अध्यापन विषयाशी पर्यावरणाचा समवाय साधणारा असावा. ठीक आहे, तर ही वैशिष्ट्ये पर्यावरण शिक्षकामध्ये असायला पाहिजेत. पुढचा प्रश्न आपल्याला की खालीलपैकी कोणते विषय हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने योग्य नाहीत? बौद्धिक विकासाच्या दृष्टीने योग्य नाहीत. तर याचं योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक. चला पुढचा प्रश्न पाहू आपण आता. अल्पोर्ट यांनी मांडलेल्या व्यक्तिमत्वाच्या गुणांच्या प्रकारापैकी कोणता प्रकार नाही? अल्पोर्ट यांनी व्यक्तिमत्वाचे गुण मांडलेले आहेत, तर त्याच्यापैकी कोणता प्रकार नाही म्हणला आहे? ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2, नकारार्थी गुणविशेष. हा त्याचा प्रकार नाही, पण बाकीचे जे पर्याय आहेत तो त्याने अल्पोर्ट याने मांडलेले आहेत. ठीक आहे, प्रधान गुणविशेष आहे, त्याच्यानंतर केंद्रीय गुणविशेष आणि दुय्यम गुणविशेष. हे तिन्ही व्यक्तिमत्वाचे गुण अल्पोर्ट याने मांडलेले आहेत. बाकी नकारार्थी गुणविशेष हे त्याचं उत्तर नाही. पुढचा प्रश्न आपल्याला की टिंबटिंब या वयोगटामध्ये मोठा, लहान, हलका, जड, लांब, आखूड अशा संबंधात्मक संज्ञा समजू लागतात. बघा इथं एका असा कोणता वयोगट आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मोठं लहान कोण, हलका जड काय, लांब आखूड काय अशा संबंधात्मक संज्ञा समजू लागतात?
तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 उत्तर काय आहे? उत्तर बाल्यावस्थामध्ये 7 ते 11 वर्षाचा कालावधी असतो हा. त्या वयामध्ये त्यांना मोठं, लहान, हलकं, जड, लांबाकोड अशा काही संज्ञा समजल्या जातात. पुढचा प्रश्न आहे, मूल्यमापनाचा उपयोग विद्यार्थ्यांना कसा होतो? शिक्षकांना कसा होतो हे आपण वर पाहिले. आता मूल्यमापनाचा उपयोग विद्यार्थ्यांना सुद्धा होतोच ना. तर याचं बघा इथं 4 पर्याय दिलेले उत्तर. तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजे कशा प्रकारे उपयोग होतो? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येतो, विद्यार्थ्याची खरी प्रगती समजते, प्रत्येकाचे गुण मापन होते, ती दक्षता घेऊन विद्यार्थ्यांची उपक्रमशीलता वाढते. पुढचा प्रश्न, खालील पर्यायामध्ये मापन व मूल्यमापन यांची माहिती दिलेली आहे, त्यापैकी कोणते वाक्य चूक आहेत ते सांगा. हां, इथं मापन आले, मूल्यमापन याबद्दल माहिती आलेली आहे. यापैकी आपल्याला चूक असलेलं वाक्य सांगायचं आहे. ठीक आहे, चूक असलेलं वाक्य, राईट. तर बघा इथं उत्तर येते, याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. मापन हे पाठ वस्तू केंद्रित नसते, हे चुकीचं पर्याय आहे. बाकी सर्व योग्य पर्याय आहेत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू आपण. डॉक्टर पटेल यांनी मूल्यमापन प्रक्रियेचे 4 घटक मानलेले, ते कोणते घटक आहेत? बघा, डॉक्टर पटेल यांनी काय केले की मूल्यमापन प्रक्रियेचे 4 घटक सांगितले आहेत. ठीक आहे, 4 घटक. तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की डॉक्टर पटेल यांनी मूल्यमापन प्रक्रियेचे किती घटक सांगलेत? 4. पण ते 4 कोणकोणते घटक आहेत ते पाहू ना आपण. याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2. कोणकोणते आहेत? उद्दिष्ट, अध्ययन अनुभव, मूल्यमापन साधने आणि पाठवस्तू. हे 4 घटक डॉक्टर पटेल यांनी मूल्यमापन प्रक्रियेचे मानलेले आहेत. पुढचा प्रश्न, मिळवलेल्या ज्ञानाचा वापर विद्यार्थी अपरिचित अशा एका घटनेमध्ये करतो तेव्हा त्यास टिंबटिंब असे म्हणतात. मिळवलेल्या ज्ञानाचा वापर जेव्हा विद्यार्थी अपरिचित अशा घटनेमध्ये करतो, वेळेमध्ये करतो, तर त्याला काय म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3 उपयोजन. पर्याय क्रमांक 3 उपयोजन. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, संवेदना निर्माण होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? संवेदना निर्माण होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 उद्दीपकाची आवश्यकता असते. कशाची? संवेदना, सेन्सेशन. ठीक आहे, आणि उद्दीपक काय? स्टिम्युलस. पुढचा प्रश्न, कुमारावस्थेत मुलामुलींचा नवीन जन्म होतो, नवीन प्रवृत्ती, वर्तन प्रकार, दृष्टिकोन या वयात निर्माण होतात, त्यांच्या प्रजनन क्षमता विकसित होऊ लागतात, अशी कुमारावस्थेची व्याख्या कोणी केली? कुमारावस्थेची व्याख्या ही वरची दिलेली आहे. तर अशी व्याख्या कोणी केलेली आहे? बघा इथं व्याख्या काय? कुमारावस्थेत मुलामुलींचा नवीन जन्म होतो, नवीन प्रवृत्ती, वर्तन प्रकार, दृष्टिकोन या वयात निर्माण होतात, त्यांच्या प्रजनन क्षमता विकसित होऊ शकतात, अशी व्याख्या कोण केली? उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 स्टॅनले हॉल याने अशी व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न, शिक्षण पद्धतीमध्ये तक्त्यांचा वापर केला जातो, तुम्ही शिक्षक या नात्याने तक्त्यांचा वापर कसा करणार नाही? शिक्षण पद्धतीमध्ये आपण तक्त्यांचा वापर करतो, बरोबर आहे. तर आपण शिक्षक या नात्याने तक्त्यांचा वापर कसा करणार नाही म्हणलं आहे. ठीक आहे, निगेटिव्ह वापर तक्त्यांचा. तर आपण कसा करणार नाही? उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 तक्त्याचा आकार छोटा करणार. छोटा करणार आहोत का आपण? तर आपण मोठाच करणार आहोत, म्हणजे हा पहिला आपण पर्याय करणार नाही. पुढचा प्रश्न, हां, देश व जागतिक पातळीवर घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा थोडक्यात निर्देश असा फलकावर करता येतो. यामध्ये कोणत्या फलकाबद्दल माहिती दिलेली आहे? बघा इथं काय म्हणलं की देश व जागतिक पातळीवर घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा थोडक्यात निर्देश अशा फलकावर, म्हणजे कोणत्या फलकावर करता येतो? उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 यावेळेस आपण वार्ता फलकचा वापर करतो. पुढचा प्रश्न आपल्याला इथं बघा, इथं प्रश्न क्रमांक 30 काय म्हणतो बघा इथं, सांघिक अध्यापनाचे कोणते फायदे आहेत? सांघिक अध्यापनाचे फायदे कोणते आहेत? बघू इथं पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं. कोणकोणते आहेत बघू आता. चांगल्या शिक्षकामधील उच्चतम क्षमतांचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होतो, यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम अध्यापनाचा लाभ होतो, शिक्षकामध्ये आपसात निकोप वातावरण तयार होते, हे सर्व सांघिक अध्यापनाचे फायदे आहेत. पुढचा प्रश्न आहे, तर मित्रांनो आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 31वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न काय बघा, नकाशाचे प्रकार कोणते आहेत? ठीक आहे, 4 पर्याय दिले तिथं. पहिला पर्याय की उठावाचे नकाशे आहे, युद्धाचे नकाशे आहेत, स्वाभाविक नकाशे आहेत, किंवा वरीलपैकी सर्व नकाशाचे प्रकार आहेत. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा 13वा सर्व पेपर संपलेला आहे. तर आपण लवकरच पुढील पेपरसोबत भेटू. धन्यवाद.